तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत स्ट्रिंग काय असतं ते, स्ट्रिंगला आपण डिक्लेअर कसं करतो ते बघायचं आहे, यूजरकडून इनपुट कसं घेतो ते बघायचं आहे, स्ट्रिंगचे कोणते इनबिल्ट फंक्शन आहे आणि लास्टला आपण बघू रिव्हर्स स्ट्रिंग आणि पॅलिंड्रोम स्ट्रिंगचा प्रोग्राम. जर याच लेक्चरमध्ये होऊन गेला तर आजच आपण पूर्णपणे कव्हर करू. सगळ्यात पहिलं बघा की स्ट्रिंग काय असतं. याच्या आधी पण तुम्ही कुठे शिकलेलं असाल, कुठं एखादी लँग्वेज जर तुम्ही शिकलेलं असाल तर तुम्हाला स्ट्रिंगबद्दल थोडं माहीत असेल. पण ती सी लँग्वेजमध्ये स्ट्रिंग थोडंसं वेगळं आहे, हे तुम्हाला आता मी सांगतो काय वेगळं आहे त्याच्यामध्ये. तर सगळ्यात पहिलं बघा, आपल्याला काय करायचं असतं की कोणती पण लँग्वेज शिकत असताना आपण काय बघतो की त्या लँग्वेजमध्ये कोणते कोणते डेटा टाईप हे डिफाईन आहे. काय कोणते कोणते डेटा टाईप हे डिफाईन आहे. एक असतो काय प्रिमिटिव्ह डेटा टाईप, जे ऑलरेडी लँग्वेजमध्ये पहिल्यापासूनच प्री डिफाईन केलेले असतात. आणि एक असतो डिराइव्ह डेटा टाईप. आता डिराइव्ह डेटा टाईपमध्ये कोणते कोणते आले आपले, डिराइव्ह डेटा टाईपमध्ये आला आपलं ॲरे आला, स्ट्रिंग झाले. हे काय डिराइव्ह डेटा टाईप आहे, म्हणजे की जे प्रिमिटिव्हपासूनच बनलेले असतात. तर आता आपल्याला जो शिकायचा स्ट्रिंग हा काय एक डिराइव्ह डेटा टाईप आहे. आणि हा पण एक तुम्ही समजू शकता जो कॅरेक्टर टाईपचा ॲरे असतो ना, त्यालाच काय म्हणतो आपण, त्यालाच म्हणतो आपण काय स्ट्रिंग असं म्हणतो. काय म्हणतो त्यालाच काय म्हणतो स्ट्रिंग असं म्हणतो. म्हणजे ॲक्च्युली काम कसं करतो हे तुम्हाला समजणं जास्त इम्पॉर्टंट आहे. तर सगळ्यात पहिलं बघा स्ट्रिंग ही कन्सेप्ट काय आहे, याला जो समजून घेईल, कारण हे स्ट्रिंग थोडंसं इम्पॉर्टंट टॉपिक आहे आज ॲज अ पॉईंट ऑफ इंटरव्ह्यू पण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जे क्वेश्चन आहे हे तुम्हाला मोस्टली विचारले जातात इंटरव्ह्यूमध्ये. तर स्ट्रिंग काय, स्ट्रिंग आता बघितलं तर इन अ सी strings are essentially arrays of characters that end with a null character like this, and this null character is indicates the end of the string. काय करतो हा, काय स्ट्रिंग म्हणजे काय, एक असं समजा की कॅरेक्टर टाईपचा ॲरे. कॅरेक्टर टाईपचा ॲरे कसं डिक्लेअर करत होतो रे आपण. जर मला सांगा ॲरे डिक्लेअर करायचं कसं करतो, कॅर ए ऑफ समजा 10 घेतलं मी, तर इथे 10मध्ये काय देतो मी साईज, की किती कॅरेक्टर द्यायचे आपल्याला. इंटिजर टाईपचं असतं तर कसं दिलं असतं मी, इंटिजर ए ऑफ 10, आणि इथं काय केलं असतं मी 10 एलिमेंटला स्टोअर करू शकतो असतो 1 2 3 4 5 6 7 8, चला 8पर्यंत स्टोअर करतो मी. त्याच्या पुढं पण 9 वगैरे 10 घेऊ शकतो आपण. असे काय 10 एलिमेंट आपल्या इथे स्टोअर झालेले. तसंच आता मला काय करायचं, जर कॅरेक्टर टाईपचा ॲरे बनवायचा तर कसं बनवता, कॅर ए ह्याच्यात काय पास करतो आपण साईज, आणि कॅरेक्टरला आपण जेव्हा लिहितो तेव्हा काय सिंगल कोड्समध्ये ए, नंतर बी, नंतर सी, नंतर काय कॉमा करून डी, नंतर काय ई, नंतर काय एफ. आपण काय केलं 5 घेतले समजा, इथं मी काय करतो 5 ई एफ, किंवा 6 घेतो 6. इथं काय केलं साईज पास केली, साईज किती पास केली 6. त्याच्यात कॅरेक्टर पण किती ठेवले 6. ते कॅरेक्टर करताना जर याला मी प्रिंट केलं, याला जर मी प्रिंट केलं प्रिंट काय केलं मी प्रिंट केला इथं मी %. आता स्ट्रिंगला प्रिंट करायचं ना %s, आणि काय त्या एला मी इथं प्रिंट करलं, असं प्रिंट करतं त्याला मी सांगतो काय आहे याला असं प्रिंट करतं. आता इथं काय केलं आहे एमध्ये जो डेटा स्टोअर आहे तर हा प्रिंट कसा होईल ए बी सी डी, एक प्रिंट होईल. काय होईल एक प्रिंट होईल. पण मला इथं कायम आहे जर तुमचा हा डेटा जर एक कॅरेक्टर टाईपचा ॲरे असेल तर तुम्ही असा प्रिंट करू शकता. काय करू शकता असा प्रिंट करू शकता, किंवा एक सिंगल कॅरेक्टर जर प्रिंट करायचं तर तुम्ही काय करू शकता %c, आणि त्या लूपमध्ये टाकून ए ऑफ जे फॉर लूपमध्ये टाकून करू शकता. पण जर स्ट्रिंग तुम्हाला जर काय करायची, याला जर प्रिंट करायचं तर कसं करू शकतो, थोडं थांबा मी तुम्हाला डायरेक्टली याच्यावर मूव्ह करतो. मी सगळ्यात पहिले तुम्हाला काय सांगितलं, कॅरेक्टर टाईपचा ॲरे असतो, काय असतो कॅरेक्टर डेटा टाईपचा ॲरे, कॅरेक्टर डेटा टाईपचा ॲरे. बट जर स्ट्रिंग घ्यायचा असेल, स्ट्रिंग असेल तर तुम्हाला लास्टला काय हे कॅरेक्टर डिनोट करावं लागतं, तेव्हाच ती काय असेल स्ट्रिंग असेल. अदरवाईज काय असेल तो कॅरेक्टर टाईपचा ॲरे असेल. कॅरेक्टर टाईपचा ॲरे म्हणजे कसं, इथं बघा कॅरेक्टर टाईपचा ॲरे म्हणजे कसं,
जसं मी काय लिहिलं कॅर, काय केलं कॅर, इथं लिहिलं ए ऑफ 5 लिहिलं. आता ए ऑफ 5 लिहिलं तर मला काय करायचं कॅरेक्टर टाईपचा ॲरे डिक्लेअर करायचं. तर डिक्लेअर कसं करशाल, इथं लिहिल मी ए, नंतर काय लिहिल मी थोडं, नंतर काय लिहिल मी, नंतर लिहिल बी, नंतर काय लिहिल सी, नंतर डी, नंतर काय लिहिलं ई. असं काय आपलं एक कॅरेक्टर टाईपचा ॲरे केला आहे. याला जर प्रिंट करायचं असेल तर कसं प्रिंट करायचं रे, याला जर प्रिंट करायचं असेल तुम्ही सांगा ॲरेला कसं प्रिंट करतो आपण, तसं प्रिंट कराल मी. ॲरेला कसं प्रिंट करता, फॉर इंट आय इज इक्वल टू 0 पासून लूप स्टार्ट करेल, आय लेस दॅन कुठपर्यंत नेईल 5 पर्यंत नेईल, आणि आयला काय करेल 1 प्लस करेल. केलं. आणि इथं काय करेल रे प्रिंट टेप. आता हे सगळे काय कॅरेक्टर आहे माझ्यासाठी, कॅरेक्टर तर मी इथं फॉर्मॅट स्पेसिफायर काय यूज करेल %C, आणि इथं काय कराल मी ए ऑफ आय. प्रत्येक इंडेक्सवर जो कॅरेक्टर आहे त्याला काय करा तुम्ही प्रिंट करायचं काम करा. म्हणजे काय आहे हा 0 1 2 3 4 म्हणजे ॲक्च्युअलमध्ये कसा स्टोअर होतो रे, स्टोअर आहे बा असा होतो. कसा एक ॲरे बनल, त्याच्यात किती ब्लॉक राहतील 5 ब्लॉक राहतील. पहिल्याच्यात जाईल ए, नंतर जाईल बी, नंतर जाईल सी, नंतर जाईल डी, नंतर जाईल ई. असे काय होतं ब्लॉक स्टोअर होतं. हे काय झालं कॅरेक्टर डायरेक्टली काय कॅरेक्टर टाईपच्या ॲरेला काय करतोय प्रिंट करत चाललो आहे. काय करतो कॅरेक्टर टाईपच्या ॲरेला काय करतो मी इथे प्रिंट करतो. काय करतो कॅरेक्टर टाईपच्या ॲरेला प्रिंट करतो. पण मी तुम्हाला काय सांगितलं होतं ह्या कॅरेक्टर टाईपच्या ॲरेला प्रिंट करत असताना काय करतं कॅरेक्टर टाईपचा ॲरे त्याला काय करतो मी प्रिंट करायचं. हे तुम्हाला प्रिंटिंगमध्ये कॅरेक्टरचं प्रिंट कसं करतं ते नाही सांगितलं, पण नंबरला जसं प्रिंट करतो तसं कॅरेक्टरला प्रिंट करायचं. फक्त काय डेटा टाईप तिथं चेंज होत असतो. काय होतं डेटा टाईप तुमचा तिथं चेंज होत असतो. बाकी काय सगळ्या गोष्टी सेमच आपल्या राहणार आहे. काय सगळ्या गोष्टी काय राहणार आहे सेमच आपल्या राहणार. आता याची इंडेक्सिंग कशी होते 0 1 2 3 4 काय ए बी सी डी तिथं स्टोअर होतं. आता याला जर मी प्रिंट केलं तर माझं आउटपुटमध्ये कसं दिसत हे पण मी तुम्हाला लगेच करून दाखवतो. काय करतो हे पण तुम्हाला लगेच करून दाखवतो. इथं करून देतो मी क्लोज, हे पण करून देतो क्लोज. कन्सेप्ट क्लिअर होणं खूप जास्त गरजेचं आहे. आलं मी जे समोरच्याला बरे आपल्याकडे खूप नॉलेज असेल पण समोरच्याला कसं समजाल म्हणजे तुम्ही काय करायचं ती गोष्ट इनिशियल स्टेजमध्ये जाऊन बघायचं की तुम्हाला कसं समजलेलं आहे. तुम्हाला लवकर समजलं तर तुम्ही खूप हुशार आहे, पण काही वेळेस नाही समजत कोणाला लवकर. तेव्हा आपल्याला काय करायचं की एकदम बेस कंडिशनला जाऊनच विचार करायचा. कोणत्याही स्टुडंट असो, हुशार असो किंवा मीडियम असो, आपण जे शिकवतो ना ते सगळ्यांना समजलं पाहिजे. अशा वेमध्ये जायचं असेल ना तुम्ही एकदम स्वतःला काय करा असं समजा की 5 वर्षाचं मुलगा आहे बुवा असं आणि त्याला आपल्याला कोडिंग शिकवायचे. अशा वेमध्येच काय करायचं समजायचा प्रयत्न करायचा. याला काय केलं कंट्रोल एस, मी केलं स्ट्रिंग डॉट काय केलं मी सी, स्ट्रिंग डॉट सी हे सेव्ह झालं. यस याच्यानंतर काय करायचं मला वाईड मेन याच्यानंतर काय करायचं रे मला वाईड मेन नंतर मी काय केलं एक कॅरेक्टर टाईपचा ॲरे डिक्लेअर केला. ए ऑफ काय केलं मी ए ऑफ 5 केलं आणि इथं काय केलं मी 5 केलं आणि इथं काय केलं मी ए बी सी डी एक कॅरेक्टर टाकलं. ए नंतर काय टाकलं मी कॉमा, दुसरं बी, नंतर काय केलं कॉमा, नंतर काय केलं सी, नंतर काय केलं मी डी, नंतर काय केलं मी ई. असे काय 5 कॅरेक्टर मी इथे टाकले. काय टाकले 5 कॅरेक्टर टाकले. मग हा काय कॅरेक्टर टाईपचा ॲरे, काय कॅरेक्टर टाईपचा ॲरे. मग कॅरेक्टर टाईपच्या ॲरेला कसं प्रिंट करता फॉर इंट आय इज इक्वल टू 0, आय लेस दॅन काय 5. आयला काय करा तुम्ही एक प्लस करा. प्लस केल्यानंतर काय करायचं तुम्हाला इथं करायचं प्रिंटएफ. काय करायचं प्रिंटएफ इथं राहील %d येईल का आता आपल्याला कॅरेक्टर प्रिंट करायचं आहे ना. जर नंबर टाईपचा ॲरे असेल तर काय केलं असतं मी नंबर टाईपचा ॲरे होता तेव्हा मी काय करू शकलो होतो डायरेक्टली %d करू शकलो असतो. आता कोणता टाईपचा ॲरे कॅरेक्टर टाईपचा आहे इथं काय करेल मी %c नंतर मला काय करायचं आहे इथं प्रिंट करायचं. कशाला ए ऑफ आयला काय करायचं इथं प्रिंट करायचं. काय करायचं ए ऑफ आयला काय करायचं इथं प्रिंट करायचं. आणि प्रिंट झाल्यानंतर मला काय करायचं इथं याला मी F9 करतो. F9 केलं तर बघा ABCD आहे हे काय माझं प्रिंट झालं. काय झालं ABCD असं माझं प्रिंट झालं. पण आता हे झालं कॅरेक्टर टाईपचं ॲरे. काय झालं कॅरेक्टर टाईपचं ॲरे. पण हा स्ट्रिंग आहे कशावरून समजाल म्हणजे की आता कॅरेक्टर टाईपचा ॲरे काय तुम्ही एवढे कॅरेक्टर टाकशाल तेवढं काय होणार त्याच्यामध्ये इन्सर्ट होणार.
पण स्ट्रिंगमध्ये ही कन्सेप्ट आहे, हा एक कॅरेक्टर टाईपचाच ॲरे राहतो, पण त्याच्यामध्ये एक नवीन गोष्ट आहे ती काय आहे, नल कॅरेक्टर, नॉन प्रिंटेबल कॅरेक्टर /0 म्हणजे काय, तो काय डिनोट करतो, तो डिनोट करतो की ही स्ट्रिंग तुमची इथे एंड झालेली. काय डिनोट करतो, ही स्ट्रिंग काय झाली तुमची इथे एंड झालेली. मग ती स्ट्रिंग एंड झालेली तर त्याला काय करावं लागेल तुम्हाला, नल कॅरेक्टरला. म्हणजे तो कसा येतो नल कॅरेक्टर, इथं बघा, जर मी तर काय केलं, एक ब्लॉक अजून वाढवला, एक ब्लॉक अजून वाढवला आणि याच्यातमध्ये काय टाकलं मी, /0. काय केलं, /0. इथे F9 केलं, F9 केलं तर बघा ABCD सेम टू सेम. काही इफेक्ट पडला का माझा, नाही, काहीच इफेक्ट नाही पडला. पण आता मी काय करतो, मला असं न करता काय करायचं, असं न करता मी काय करतो, इथं %S करून दाखवतो. %S कशासाठी राहतो, स्ट्रिंगसाठी असतो. काय असतो, स्ट्रिंगसाठी असतो. इथं काय केलं मी, %S केलं. काय केलं, पहिलं जे टर्मिनल आहे ते आधी क्लोज करतो मी, नंतर काय बिल्ड अँड रन केलं, F9 केलं मी. आता काय आलं बघा, प्रोसेस रिटर्न, म्हणजे ते प्रिंट होत आहे का, ॲक्च्युअलमध्ये नाही, प्रिंट होत नाही. का, तुम्ही यूज काय केलं तिथं %S, काय केलं, यूज केलं, तर तुम्हाला काय एक ब्लँक स्क्रीन ओपन होते. आता मला काय करायचं आहे, ही एक गोष्टी मी काढून टाकतो, ही लूपला काढून टाकतो. काय करतो, लूपला काढून टाकतो. लूपला काढल्यानंतर आता बघा तुम्ही काय होईल, लूपला काढून टाकलं, बॅकस्पेस. इथं काय केलं मी, %AOF इथे F9 टाकलं मी. F9 टाकलं, काय आलं, AOF आयला एरर दिलं त्यांनी. काय दिलं, आयला एरर दिलं. मग मी त्या आयला पण काढून टाकलं. मग इथे काय ठेवलं, फक्त A ठेवलं. तरी A ठेवलं तरी पण तुम्ही बघा, A ठेवलं तरी मागं काय झालं बघा, ABCDE झालं. नंतर तुम्हाला काय दिसतंय, काहीतरी ब्लँक स्पेस, काहीतरी क्वेश्चन मार्क, उलटा क्वेश्चन मार्क दिसतोय. हे असं का दिसते, का, तुम्ही इथं बघा किती ब्लॉक आहे, 1 2 3 4 5 6. काय झाले, 6 तुम्ही इथं पास केलेले. काय केले, 6 तुम्ही काय केलं इथं पास केलेले. इथं बघायचं तुम्हाला, म्हणजे काय केलं तुम्ही इथं, काय केलं मी इनिशियली इथं कॅरेक्टर टाईपचं ॲरे कसं प्रिंट करायचं आहे तुम्हाला सांगितलं. तिथं काही इश्यू होतं का, नाही. आता मी इथं काय केलं, %C जर यूज करायचा प्रयत्न केला ते काय होतं ते पण तुम्हाला दाखवून देतो. इथं काय केलं मी, %C जर यूज केलं तर काय होईल, F9, फक्त काय होईल, एकच कॅरेक्टर प्रिंट झालं, आणि ते पण कोणतं झालं, K प्रिंट झालं. आणि K पण का, K तर आपल्या ॲरेमध्ये नाही तरी K प्रिंट झालं. असं काय होतं, हे %C Aचं काय झालं, K प्रिंट झालं. म्हणजे जर मला ॲरेला ट्रॅव्हर्स करायचं, ॲरेमध्ये कॅरेक्टर टाईपचं ॲरे आहे, त्याच्यामध्ये इलेमेंट जर प्रिंट करायचं तर आपल्याला काय यूज करावं लागतं, फॉर लूपच यूज करावं लागतं. मग दुसरा काही फॉर्मॅट स्पेसिफायर आहे का जो आपण डायरेक्टली कॅरेक्टर टाईपचा ॲरे, म्हणजे जर स्ट्रिंग असेल तर त्याला प्रिंट करू शकतो. तो आपला आहे कोणता, काय करा, कोणता आहे आपला, तो आपला आहे %S, जो काय करतो, स्ट्रिंगला प्रिंट करायचं असेल तेव्हा काय यूज करतो आपण, %Sचा यूज करतो. नंतर काय केलं मी, ह्या एला इथं प्रिंट केलं, तर मला काय दिसलं, जेव्हा मी F9 दाबलं, F9 दाबल्यानंतर मला असे काही पॉईंट दिसले. इथं दिसते का तुम्हाला, इथं पॉईंट दिसतंय का, हे इथं हे काहीतरी वेगळं दिसतंय ना गणित, काय दिसतंय, वेगळं दिसतंय काहीतरी. इथं बघा, हे काहीतरी वेगळं दिसतंय लास्टला, असं दिसायला नाही पाहिजे, आणि हे काय एरर येतं मला हे सांगा, काय एरर येते. तर तिथं बघायला गेलं तर इथं बघा, तुम्ही नीट बघा, सगळ्या गोष्टी नीट बघा. इथं बघा, इथं काय स्टोअर केले तुम्ही, 5 ब्लॉक स्टोअर केले. काय केले, 5 ब्लॉक स्टोअर केले, 0 1 2 3 आणि 4 याची इंडेक्सिंग झाली. याच्यात काय केलं तुम्ही, पहिल्या याच्यात गेला A, नंतर काय गेला B, नंतर काय गेला C, नंतर काय झाला तुमचा D, नंतर काय झालं E. स्टोअर झाल्या, पण याला स्टोअर करायला जागा उरली का तुमच्याकडं, नाही. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, हा काय डिनोट करतो की स्ट्रिंग काय झाली आपली, एंड झाली. काय, स्ट्रिंग एंड झाली, याला डिनोट कोण करतो, /0 काय करतो, हा याला डिनोट करतो की स्ट्रिंग काय झाली तुमची, एंड झाली. मग एंड झाली तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं /0. काय /0, पण तुमची इथं 5च ब्लॉक बनलेले, मग त्याच्यासाठी ब्लॉक कुठून आणणार तुम्ही, मग त्याला ब्लॉकसाठी तुम्हाला आधीच काय करावं लागेल, इथं 6 पास करावं लागेल. काय करावं लागेल, आधीच इथं काय करावं लागेल, 6 पास करावं लागेल. म्हणून एक ब्लॉक कशासाठी असतो की स्ट्रिंग एंड झाली, जर तुम्ही %S एने जर प्रिंट करत असाल आणि स्ट्रिंग जर एंड झाली असेल, एखादी स्ट्रिंग तुम्ही डिनोट करता आणि त्या स्ट्रिंगला जर प्रिंट करत असाल तर प्रिंट करण्यासाठी डायरेक्टली काय %S A करून तुम्ही त्या स्ट्रिंगला प्रिंट करू शकता. तुम्हाला कोणतेही फॉर लूप लावायची गरज पडत नाही. फॉर लूप कुठं लावला होता आपण, कुठं, जर कॅरेक्टर टाईपचा ॲरे असेल त्याच्यामधला डेटा जर प्रिंट करायचा असेल तर कॅरेक्टर आहे, मग तुम्हाला %C मेन्शन करावं लागतं.
आणि इथे तुम्ही बघशाल की सी मध्ये असा कोण डायरेक्टली तुम्ही स्ट्रिंगला %s प्रिंट करताय, एला प्रिंट करताय, पण सी मध्ये कोणताही असा स्ट्रिंग म्हणून डेटा टाईप डिफाईन नाही. स्ट्रिंग म्हणून काय डेटा टाईप डिफाईन नाही आहे, लक्षात ठेवा. डिफाईन नाही. काय स्ट्रिंगमध्ये असा कोणताही स्ट्रिंग नावाचा डेटा टाईप डिफाईन नाही. जसं तुम्ही अदर लँग्वेज शिकले असाल, जावा शिकले असाल किंवा C++ शिकले असाल, तिथं काय तिथं डायरेक्टली स्ट्रिंग नावाचा डेटा टाईप डिफाईन आहे. काय स्ट्रिंग नावाचा डेटा टाईप डिफाईन आहे. मग सी मध्ये असं काय, सी मध्ये आहे आपला एक कॅरेक्टर टाईपचाच ॲरे असतो. काय असतो, एक कॅरेक्टर टाईपचाच ॲरे असतो, पण त्याच्यामध्ये लास्टला काय असतो, एक असतो \0 आणि तो काय डिनोट करतो की तुमचा हा ॲरे इथे एंड झालेला म्हणजे काय तुमचं काय एक कॅरेक्टर टाईपचाच ॲरे असतो, पण त्या ॲरेच्या लास्टला काय असतो, एक नल कॅरेक्टर असतो आणि तो नल कॅरेक्टर काय डिनोट करतो की तुमची स्ट्रिंग काय झाली, इथे एंड झालेली. तो नल कॅरेक्टर काय डिनोट करतो, तुमची स्ट्रिंग इथे एंड झालेली. जसं A B नंतर काय झालं C नंतर काय D नंतर झालं E, हे 5 ब्लॉक बनले आणि अजून एक एक्स्ट्रा ब्लॉक बनेल, तो काय डिनोट करेल नल कॅरेक्टरला. काय नल कॅरेक्टर ही नॉन प्रिंटेबल कॅरेक्टर पण म्हणू शकता तुम्ही. नल कॅरेक्टर किंवा याला म्हणता नॉन प्रिंटेबल कॅरेक्टर. काय नॉन प्रिंटेबल कॅरेक्टर म्हणजे जे कधी प्रिंट होणार नाही. हे काय डिनोट करतं की हा कॅरेक्टर टाईपचा ॲरे, पण तुमच्या जर लास्टला काय असेल एक \0 असेल म्हणजे ती काय स्ट्रिंग आहे आणि स्ट्रिंग एंड झालेला डिनोट करतं. काय करतो, स्ट्रिंग एंड झालेला डिनोट करतं. काय करतं, स्ट्रिंग एंड झालेला डिनोट करतं. मग कसं होतं एंड, तर या स्ट्रिंगला जर तुम्हाला प्रिंट करायचं असेल तर इथं %c घेऊन चालेल का, नाही. फॉर लूप घेऊन बघितलं आपण, फॉर लूपमध्ये पण काय होत होतं, स्टॉप होत होतं. काय होत होतं, स्टॉप होत होतं. आलं ते ना. जर इथं मी काय केलं 6 केलं, काय केलं मी 6 केलं ना, तर तुम्ही बघा जे पुढं ते ब्लँक दिसत होतं काहीतरी क्वेश्चन मार्क वगैरे, आता ते चाललं जाईल. गेलं तर तुम्हाला काय स्ट्रिंगचा फॉर्मॅट स्पेसिफायर काय असतो, %s तुम्हाला समजलं. आणि जर स्ट्रिंग म्हणजे काय कॅरेक्टर टाईपचा ॲरे, काय स्ट्रिंग म्हणजे काय कॅरेक्टर टाईपचा ॲरे, मग तुम्ही म्हणशाल सर तुम्ही ते मग फॉर लूप लावत होते ते योग्य नाही का, म्हणजे फॉर इंट i = 0 पासून स्टार्ट करताय आणि i <= कुठपर्यंत नेत आहे, i <= आता हा तर कॅरेक्टर टाईपचा ॲरे, मग तुम्ही i पासून 0 पण इंडेक्सिंग तर काय तशीच राहणार आहे. आणि इंडेक्सिंगमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 0 काय केलं 6 केलं मी, आयला काय केलं 1 ने प्लस केल्यानंतर मी काय केलं इथं प्रिंट केलं. कशाला प्रिंट केलं, प्रिंटेफ इथं मी प्रिंट केलं कशाला, %c ला प्रिंट केलं. आणि या %c ला प्रिंट झाल्यानंतर मी काय प्रिंट केलं मी a ऑफ i ला. काय केलं, a ऑफ i ला काय केलं इथं प्रिंट केलं. इथं केलं F9 झालं बघा, ABCD आपला काय झालं एकदम व्यवस्थित आला. आणि तिथंच जर मी काय केलं असतं %s केलं असतं तर काय येतं ते बघू, %s केलं असतं तर काय येतं ते बघू. F9 केलं मी, काय झालं आपलं बघा, तिथं फॉर्मॅटच स्पेसिफाय करत नाही. तुम्ही जर फॉर लूप लावत असाल ना तर स्वतःला काय समजून घेतो की हा कॅरेक्टर टाईपचा ॲरे, मग कॅरेक्टर टाईपचा जिथं तुम्ही %c यूज करशाल तुम्हाला काय करायला लागेल, फॉर लूपमध्ये %c यूज करायचा. आणि डायरेक्टली जर तुम्हाला एखादी स्ट्रिंग प्रिंट करायची असेल तुम्ही काय प्रिंट करू शकता, डायरेक्टली जर तुम्हाला प्रिंट करायची तर या फॉर लूपची गरज आहे का, नाही. याची गरज आहे का, नाही. या आयची गरज आहे का, नाही. डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, एला इथं प्रिंट करू शकता. काय करू शकता, एला तुम्ही इथं प्रिंट करू शकता. इथं एक हे राहिलं आपलं, F9 केलं मी, एला तुम्ही प्रिंट केलं बघा, ABCD एकदम आपलं व्यवस्थित येते. सगळे रिझन मी तुम्हाला सांगितले का तिथं व्यवस्थित दिसत नव्हतं लास्टवाला पार्ट, का कारण तुम्ही स्ट्रिंग कुठं एंड झाली ते स्पेसिफाय करत नव्हतो आपण. आलं, नल कॅरेक्टर काय करतं, \, नल कॅरेक्टर ही स्ट्रिंग एंड झाली याला डिनोट करतं. स्ट्रिंग एंड झाली जर मी इथं काय केलं माहिती का, हा इथला काढून घेतला मी, काय केलं इथला काढून घेतला आणि कुठं टाकला मी, इथं टाकून दिला. काय केलं इथं टाकून दिलं मी, इथे टाकला कॉमा दिला आणि लास्टचा जो आहे ना त्याला काढून टाकलं इथं. तर आता मला सांगा स्ट्रिंग कुठपर्यंत प्रिंट होईल, सगळ्यात पहिलं बघा इथं एक राहिलं आपलं. आता मला सांगा स्ट्रिंग कुठं प्रिंट होईल, F9
स्ट्रिंग कुठपर्यंत प्रिंट झाली, जिथं तुम्ही /0 आला तो स्वतःला काय समजून की नॉल कॅरेक्टर म्हणजे ही काय स्ट्रिंगचा एंड आहे. आणि मी कुठं पास केलं होतं, इकडे बघा मी कुठं पास केलं होतं, तुम्हाला बघायचं आहे इकडे बघा, थोडंसं व्यवस्थित जाऊ द्या मला. डेपमध्ये आपल्याला कवर करायचं, आपल्याला काही नाही करायची, भले 1 तासाचं लेक्चर 2 तास जाऊ दे, पण कन्सेप्ट कशा आहे क्लिअरच झाल्या पाहिजे. आलं. आता बघा इथं काय केलं मी, इथं बघा काय केलं मी, इथं पूर्ण ॲरे होता, त्या ॲरेच्या पहिल्या याच्यावर काय टाकलं तुम्ही ए, नंतर काय टाकलं बी, नंतर काय टाकलं तुम्ही /0 नंतर काय टाकलं सी, नंतर काय टाकलं डी, नंतर काय टाकलं ई टाकलं. पण आता तुम्ही /0 कुठं टाकलं, आणि मी काय सांगितलं जिथं /0 आला, जिथं /0 आला म्हणजे स्ट्रिंग काय झाली तुमची, स्ट्रिंग झाली एंड, स्ट्रिंग झाली एंड, स्ट्रिंग झाली एंड. मग त्यांनी काय केलं %s आणि एला तुम्ही प्रिंट केलं. तर सगळ्यात पहिलं तुम्ही बघा काय झालं, हा प्रिंट झाला, हा प्रिंट झाला, आणि त्याच्यानंतर त्यांनी बघितलं काय /0. मग इथून पुढं काय झाला, तो कोणत्याच गोष्टींना प्रिंट नाही करू शकला. काय तिथं काय /0 आलं म्हणजे काय स्ट्रिंग एंड झाली, आणि एंड झाली. मग मला प्रिंटमध्ये काय दिसलं, फक्त आउटपुटमध्ये एबीस मला आउटपुटमध्ये दिसलं. काय दिसलं, फक्त एबीस मला आउटपुटमध्ये दिसलं. समजलं. तर हे झालं बेसिक गोष्टी, स्ट्रिंगला कसं डिक्लेअर करतो, नल कॅरेक्टरचं मिनिंग काय, या सगळ्या गोष्टी तुमच्या आता क्लिअर झाल्या असतील. काय सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील. आता मला काय करायचं आहे की मला आहे ना युजरकडून इनपुट घ्यायची स्ट्रिंग. काय घ्यायची, युजरकडून इनपुट घ्यायची. इथं स्ट्रिंगला आपण डिनोट कसं करतो, क्यार ए, नंतर काय इथं मी टाकलं काय समजा क्यार ए, आणि इथं साईज काय टाकतो माहिती की मी साईज डायरेक्टली ना आता काय टाकून देतो, समजा 10 टाकून देतो. काय केलं 10 टाकून दिलं, मॅक्झिमम काय केलं 10. जसं ॲरे बनवतो ना, ॲरे बनवतो ना, ॲरेमध्ये जसं युजरकडून इनपुट घेतो ना, तसंच मी काय केलं एक कॅरेक्टर टाईपचा ॲरे बनवून दिला. त्याची साईज किती आहे 10 आहे, आणि 10 आहे तर एक ब्लॉक कशासाठी रिझर्व असेल, जो 9 नंबरचा ब्लॉक असेल तो ऑलवेज कशासाठी स्ट्रिंगला एंड करण्यासाठी रिझर्व असेल. कशाला, स्ट्रिंगला एंड करण्याची रिझर्व असेल. ही सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगून झालेल्या आहे. जिथं /0 आलं म्हणजे काय, तिथं स्ट्रिंग काय झाली आपली एंड झालेली. आता मला काय करायचं, युजरला एक मेसेज द्यायचा आहे. मेसेज काय द्यायचा, एंटर स्ट्रिंग. इथं काय करेल मी प्रिंट एफ, इथं मेसेज देईल एंटर स्ट्रिंग असा मेसेज देईल. काय एंटर स्ट्रिंग असा मेसेज देईल. एंटर स्ट्रिंग मेसेज दिल्यानंतर आता काय करायचं मला, स्कॅन एफ काय, आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जर स्ट्रिंग तुम्हाला ॲज अ इनपुट घ्यायची किंवा स्ट्रिंग तुम्हाला प्रिंट करायची तर आपण काय यूज करत होतो, फॉर्मॅट स्पेसिफायर त्याचा यूज करत होतो %s. काय यूज करत होतो, %s. आणि काय करायचं रे आपल्याला, स्टोअर कुठं करायचं, मग तुम्ही म्हणजे असं स्टोअरच्या वेळेस आपण ॲड्रेस ऑफ ऑपरेटर वापरतो, आणि एमध्ये जाऊन काय करतो, स्टोअर करतो. काय करतो, एमध्ये जाऊन स्टोअर करतो. आणि नंतर काय आहे, तुम्ही एमध्ये जाऊन स्टोअर केलं मग त्या एला प्रिंट पण करा. काय करा, प्रिंट पण करा. प्रिंट केलं मी, इथं लिहिलं %s, आणि काय केलं मी, सॉरी ए तर ऑलरेडी खाली प्रिंट आहे त्याच्यामुळे काही गरज नाही आपल्याला. इथं ऑलरेडी प्रिंट आहे %s, आणि काय केलं मी त्याला प्रिंट पण करून टाकलं. F9 दाबला मी, F9 दाबला काय एंटर स्ट्रिंग काय टाकलं JS टाकलं, तर JS काय झालं, प्रिंट आपलं झालं. काय झालं, JS इथं प्रिंट झालं. पण तुम्ही म्हणशाल सर इथं ॲड्रेस ऑफ जर काढून टाकलं तर काय होईल, काय होईल सांगा बरं मला, ॲड्रेस ऑफ काढून टाकलं तर सगळेजण म्हणतील काय म्हणतील, एरर येईल, कारण की तिथे काय ॲड्रेस ऑफ लिहावं लागतं. पण तुम्ही इथं बघा F9 केलं मी, इथं आपल्याला ॲड्रेस ऑफ ऑपरेटरची गरज पडत नाही. काय ॲड्रेस ऑफ ऑपरेटरची गरज पडत नाही, किंवा अँड ऑपरेटरची आपल्याला गरज पडत नाही. डायरेक्टली तुम्ही इथं मी टाकलं JAYES नाव टाकलं मी, तर इथं प्रिंट बघा काय झालं, JSच आपलं प्रिंट झालं. समजलं. हे झालं आपलं काय स्ट्रिंगचं एक युजरकडून कसं इनपुट घेता, त्याच्यामध्ये ॲड्रेस ऑफ ऑपरेटर पण सांगितलं, विदाउट युझिंग ॲड्रेस ऑफ ऑपरेटर पण सांगितलं. पण मोस्टली आपल्याला इथं ॲड्रेस ऑफ ऑपरेटर अवॉइडच करायचा असतो. काय अवॉइडच करायचा असतो. आला ध्यानात. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, स्ट्रिंग आपले युजरकडून इनपुट घेतलं, प्रिंट केलं, स्ट्रिंगमध्ये आपण डेटा पण असाइन केला. आता तुम्ही म्हणशाल सर की 10पेक्षा जास्त स्ट्रिंग टाकल्यावर काय होतं ते मला बघायचे. काय 10 लिटरपेक्षा मी जास्त स्ट्रिंग टाकल्यावर मला काय होतं ते बघायचे. JYSH कांदे एंटर, तर काय प्रिंट झालं बघा JS. आणि जसं स्पेस दिला त्याच्यानंतर काही प्रिंट झालं का आपलं, नाही. स्पेस दिला नाही त्याच्यानंतर काही प्रिंट झालं नाही, मग हा तर लॉस आहे ना. स्पेस म्हणजे की तुम्ही स्पेस दिला आणि लगेच काय झालं,
स्पेस झाला लगेच काय झालं त्याच्यानंतर बघायला गेलं तर काय स्पेस पण ॲज अ कॅरेक्टर तुमचं कन्सिडर होईल ना, स्पेस पण काय झालं पाहिजे ॲज अ तुमचं हे कन्सिडर झालं पाहिजे. पण त्यांनी काय JYSH जे 6 वर्ड आहे ते पहिले नंतर कन्सिडर केले, त्याच्यानंतर स्पेस नंतर काय त्यांनी पुढच्या काहीच गोष्टी प्रिंट केल्या नाही, काय पुढच्या काहीच गोष्टी प्रिंट केल्या नाही. मग याच्यासाठी काही दुसरा आहे का याच्यासाठी काही दुसरा उपाय आहे का, काही दुसरा उपाय आहे का ते आपण चेक करू. काय करू, चेक करू. तर आता स्ट्रिंगला आहे ना जसं स्कॅनएप आहे ना तसं अजून एक मेथड आहे. काय अजून एक मेथड आहे ती म्हणजे काय गेट एस. आणि तुम्हाला गेट एस म्हणजे काय गेट स्ट्रिंग म्हणजे आता काय होईल, गेट स्ट्रिंग कुठं स्टोअर करायची तुम्हाला एमध्ये जाऊन स्टोअर करायची. एला तुम्ही इथं पास करा, F9 केलं आणि त्याच्यानंतर काय थांबलं कशासाठी गेट एस टाकला तुम्ही JYSH जेश आणि KND कांदे. तर बघा जेश कांदे इथं प्रिंट झालं. गेट विथ स्पेस, गेट याचा मिनिंग काय, तुम्ही डेटाला गेट करू शकता विथ स्पेस सोबत, त्यालाच आपण काय यूज करतो, आपण गेट एजचा यूज करतो. काय यूज करतो, खूप जणांना हे कन्सेप्ट येणं लवकर कळत नाही आणि गेट एजला तुम्ही ॲज अ स्ट्रिंग इनपुट वापरू शकता. पण आता मला काय हे एक्सप्लेन करावं लागलं की कोणते कोणते वेज आहे जर स्ट्रिंग आपल्याला युजरकडून इनपुट घ्यायची असेल तर. पहिलं आहे स्कॅनएफमध्ये कसं करता रे, %S आणि मी तुम्हाला काय सांगितलं डायरेक्टली एला मेन्शन करा. जर वरती काय असेल कॅरेक्टर एक ॲरे असेल A10 असेल तर काय गेट एसनी काय झालं डायरेक्टली आपण काय घेऊ शकलो गेट विथ स्पेस, म्हणजे की स्ट्रिंगला तुम्हाला गेट करायचं आहे आणि विथ काय कशासोबत स्पेस सोबत. जसं जे स्पेस कांदे स्पेस मी केलं होतं तर मला त्याच फॉर्मॅटमध्ये काय दिसलं डेटा दिसलं. मी स्कॅनएपमध्ये यूज करत होतो तर स्कॅनएपमध्ये तुम्ही लक्षात ठेवा स्कॅनएप कधी पण टॅब एक्झिट किंवा एंटरला रीड करत नाही. काय जसं तिथं टॅब आलं एक्झिट आलं किंवा स्पेस आलं याला रीड करत नाही. याला काय, याला रीड करत नाही. कोण, याला रीड करत नाही स्कॅनएप. याला काय, स्कॅनएप याला रीड करत नाही, लक्षात ठेवा. काय स्कॅनएप रीड करत नाही. मग याच्यापेक्षा नवीन उपाय आहे का काही, हो नवीन उपाय आहे आपला गेट एस कशासाठी वापरतो, आपण वापरतो कशासाठी, आपण वापरतो जर मला काय करायचं JAYSH इथं मी जर लिहिलं असतं तर मला काय आलं असतं फक्त JSH आलं असतं, त्याच्या पुढचे रीड करणार आहे का तो नाही. जर मला विथ स्पेस रीड करायचं असेल JAYSH कांदे याला विथ स्पेस रीड करायचं असेल तर मी काय यूज करतो गेट एजचा यूज करतो. काय यूज करतो म्हणजे एखादा पॅराग्राफ टाईपचा डेटा असेल तो जर मला रीड करायचा असेल किंवा मला पॅराग्राफ टाईपची स्ट्रिंग मला घ्यायची असेल तर तिथं काय यूज करतो मी, तिथं यूज करतो माझा काय गेट एजचा यूज करतो. आणि एक असतो आपला अजून हा गेट एज आहे ना थोडा सेफ नाही मानला जात. काय सेफ मानला नाही जात, त्याच्यासाठी दुसरा आला नवीन जे कंपाइलर त्याच्यामध्ये बघा F गेट एज आणि त्याच्यामध्ये काय पास करतो आपण जसं स्ट्रिंगचं नाव A आणि काय साईज ऑफ काय एला यूज करतो आणि अजून एक काय साईज ऑफ ए आणि इथं यूज करतो आपण STD इन स्टँडर्ड इनपुट. आणि याच्यासाठी ना तुम्हाला आहे ना काय यूज करावं लागतं माहिती का, हॅशटॅग इन्क्लूड STD IODSला इन्क्लूड करावं लागतं. कारण याचे जे म्हणता येईल की जो प्री प्रोसेस होणारा डेटा आहे तो काय वरती त्या हेडर फाईलमध्ये डिफाईन केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय करावं लागतं नवीन जेवढे पण कंपायलर त्याच्यामध्ये काय किंवा आता याच्यामध्ये पण आपल्याला काय करावं लागेल ती हेडर फाईल STD IO.h ला इन्क्लूडच करावं लागेल. कशाला STD IO.h ला काय ही हेडर फाईल आहे याला काय करावं लागेल इन्क्लूडच करावं लागेल. STD IO.h ला काय करावं लागेल इन्क्लूडच करावं लागेल. तर हे 3 वे जे काय आपण युजरकडून इनपुट घेऊ शकतो. काय युजरकडून इनपुट घेण्याचे हे 3 वेज आहे. काय हे 3 वेज आहे, समजलं. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, ज्यांना नाही समजलं त्यांच्यासाठी सगळ्यात बेस्ट स्क्रीनशॉट काढा. मी नोट्स देणारच आहे पण त्या नोट्सपेक्षा मी इथं जे समजवतो ना ते जास्त इम्पॉर्टंट आहे. या जे मी जसं समजतोय तुम्हाला जसं समजते त्याच भाषेमध्ये तुम्ही काय करा नोट्स बनवत चाला, म्हणजे लॉंग टर्मसाठी त्याचा फायदा ठरेल तुम्हाला. आता हे झालं स्ट्रिंग झाल्यानंतर आता मला काय करायचं आहे तुम्ही जे टाकलं आहे ना तर त्याचं मिनिंग थोडासा समजावा मला. काय गेट एज तर मला समजलं की गेट विथ स्पेससोबत जर मला काही डेटा रीड करायचा असेल तिथे काय यूज करतो मी गेट एजचं यूज करतो. पण तुम्ही मला हे सांगा की ॲक्च्युअलमध्ये हे काम कसं करतं आहे. तर इथं बघा काम कसं करतं आहे तुम्हाला सांगतो. वरती काय बनवलं तुम्ही, वरती बघा 10 साईजचा ॲरे बनवलं. मग 10 ब्लॉक बनवतो इथं बघा 0 1 नंतर काय 2 3 नंतर काय 4 नंतर काय 5 नंतर काय 6
नंतर काय 7, नंतर काय 8, नंतर काय 9, नंतर काय 9. आपले टोटल किती ब्लॉक बनतील? हे पूर्ण 9 ब्लॉक आपले बनतील. काय बनतील? 9 ब्लॉक आपले बनतील. तर इथं काय होईल? JAYESH सिंगल कोट्समध्ये राहतील बघ सगळे. सिंगल कोट्समध्ये राहतील, सिंगल कोट्समध्ये राहील, सिंगल कोट्समध्ये राहील, सिंगल कोट्समध्ये राहील, सिंगल कोट्समध्ये राहतील. नंतर काय होईल? त्यांचं स्पेस प्रिंट होईल. काय? स्पेस प्रिंट झालं. नंतर काय केलं तुम्ही? KAND आणि E कांदे, म्हणजे 10 आणि 11. 10 आणि 11. तर तुम्ही बघा जसं इनपुट दिलं आहे त्यांनी काय केलं? गेटेसनी अजून पण काय झालं? एक गोष्ट काय झाली तुम्ही बघा बघा. गेटेसनी ते ब्लॉक पण आपले येऊन गेले ना. 20 स्पेसेस प्रिंट होते म्हणजे ते ब्लॉक पण वाढवते काय? गेट स्पेस. तुम्ही बघा गेट एस मी ब्लॉक किती 10च ब्लॉक पास केले होते इथं. एंटर स्ट्रिंग स्पेसचा एक काउंट झाला. स्पेसचा काय झाला? एक काउंट झाला. स्पेसला रीड करतो ना तो. मग गेट एस तो बघा तो ब्लॉकला पण काय करतोय? डायरेक्टली चेंज करतोय. मग कुठं ना कुठं तरी हा काय एक सेफ मोड पण नाही मानला जाणार. काय सेफ मोड पण नाही मानला जाणार. तुम्ही बघा तो काय करतोय? जे ओरिजिनल साईज आहे तुमचा डेटा तिथे जातोय, स्टोअर होतोय तर स्टोअर झालेल्यापेक्षा पण काय करतोय? जास्त काय करतोय? तो ब्लॉक वाढवण्याचा प्रयत्न करतोय. काय करतोय? जास्त वाढवण्याचा प्रयत्न करतोय. मग तुम्ही म्हणशाल सर स्कॅन ॲपमध्ये नव्हतं होत का असं? स्कॅन ॲपमध्ये नव्हतं होत का असं? चला स्कॅन ॲपमध्ये पण काय करू आपण? इथे चेक करून बघू. स्कॅन ॲपमध्ये काय? इथे चेक करून बघू. म्हणजे की स्कॅन ॲपमध्ये मला माहिती आहे की स्पेस नाही देऊ शकत आपण. काय? स्पेस देऊ नाही शकत. तिला काय केलं? बिल्ड अँड रन केलं मी. बिल्ड अँड रन केलं आणि मी एवढं बघितलं की स्कॅन ॲपमध्ये काय स्पेस नाही देऊ शकत. काय? स्पेस देऊ शकत नाही. मग मी काय करतो? इथं डायरेक्टली 10 लेटर टाकून देतो. JYSH KANDE कांदे. एंटर दाबलं. एंटर दाबलं काय होऊन गेलं? प्रोसेस काय होतं आपली? स्कॅन ॲप नंतर तुम्ही बघा गेटेससाठी सॉरी याला कमेंट करून देतो मी. कंट्रोल झेड याला काय करतो मी? कमेंट करून देतो. कमेंट करतो आणि परत काय करतो? याला क्लोज करतो आणि बिल्ड अँड रन. इथं काय टाकलं मी? JAYSH KANDE कांदे. तर बघा जयेश कांदे. काय? जयेश कांदे. तर स्कॅन ॲपमध्ये पण काय होते? जयेश कांदे म्हणजे याच्यामध्ये स्पेस किती आहे तुम्ही बघा बघा. 10 पोझिशन आहे टोटल. काय? 10 आहे. तर JAYESH बघा हे 5 पर्यंत गेले. 5 पर्यंत गेल्यानंतर इथं काय? 5 पर्यंत गेले. त्याच्यानंतर काय? 10 म्हणजे कुठं होत आहे? 9 पाशीच आपलं एंड होणार आहे. काय होतं? 9 पाशीच एंड होतील. थांबा इथं याच्या पुढं 5 नंतर काय होतील आपली इथं? 5 नंतर बघा थोडंसं लक्ष द्या. या गोष्टी आहे थोड्याशा. इथं झालं आपलं काय? JAYSH जयेश KANDE काय? KANDE 6, 7, 8, 9 आणि एक 10. तर KANDE इथं बघा JAYSH KANDE सगळा डेटा काय होतो? प्रिंट आपला होतो. काय होतं? डेटा आपला प्रिंट होतो. म्हणजे स्ट्रिंगला तो काय करतो माहिती का? ॲज अ तुम्ही डायरेक्टली स्ट्रिंग जो आहे ना भले तुम्ही कॅरेक्टर टाईपचा डेटा डिफाईन करताय पण तो ब्लॉक पण काय करतो? इनबिल्ट. तुम्ही बघितलं ना आता मी भले काय केलं? जयेश कांदे दिले विदाऊट स्पेस दिलं. स्कॅन ॲपमध्ये गेट एसमध्ये घेतलं स्पेस दिला तर स्पेस सोबत पण रीड करतोय. पण तुम्ही बघा तो डायरेक्टली बाय डिफॉल्ट काय करतो? त्याची जेवढी साईज असेल तेवढं साईज तो काय करतो? साईज अशी कॅरेक्टरमध्ये काय असं समजू शकता. कॅरेक्टर टाईपचा ॲरे त्याच्यात काय? कॅरेक्टर टाईपचा ॲरे त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर काय तुम्ही 10 जरी साईज दिली तरी पण तो काय लेटर किती पूर्ण 10 याच्यात पण पूर्ण काय करतोय? सेव्ह करतोय. आणि 11 ब्लॉक लागले टोटल आपले. किती ब्लॉक लागले? 11 ब्लॉक. त्यांनी 11 ब्लॉक काय केले? बाय डिफॉल्ट बनवून घेतले. काय केले? बनवून घेतले. हे कशामुळे झालं? स्ट्रिंगमुळे झालं. कॅरेक्टरमध्ये हे पॉसिबल होतं का? नाही. एखाद्या ॲरेमध्ये तुम्ही जास्त एलिमेंट जर इन्सर्ट करायला गेले तर काय होतं? तो इन्सर्ट करत होता का? नाही. आलं त्यांना. तर हे झालं काय? आपलं झालं ही कन्सेप्ट कशाची? स्ट्रिंगची कन्सेप्ट इथे झालेली. या छोट्या छोट्या कन्सेप्ट ह्या ना कोणी भरपूर जण इग्नोर करून देतात. याकरता भरपूर लोक याला इग्नोर करून देतात. पण आपण सगळ्या गोष्टी काय प्रॉपर वेमध्ये शिकलेल्या. तर हे झालं काय आपलं? गेट एस. आणि दुसरं कोणतं सांगितलं तुम्हाला? स्कॅन ॲप झालं, गेट एस झालं आणि दुसरं कोणता वे सांगितलं तुम्हाला मी? इथे याला कमेंट आउट करून देतो. दुसऱ्या वेसाठी आपण काय बघितलं? एफ गेट एस. कारण गेट एस हा काय सेफ नाही. काय? सेफ नाही. मग दुसरा वे कोणता आला आपला?
नवीन जे कंपाइलर आहे त्याच्यामध्ये गेट एस यूजच होणार नाही, तुम्हाला डायरेक्ट काय यूज करावं लागतं, एफ गेट एस यूज करावं लागतं. हॅशटॅग इन्क्लूड इथं काय यूज करावं लागतं, std io.h ह्या हेडर फाईलला इन्क्लूड करावं लागतं. नवीन जेवढे कंपाइलर आहे त्याच्यामध्ये मग काय करावं लागतं, नवीन जेवढे कंपाइलर आहे तिथं पण काय आपल्याला इन्क्लूडच करावं लागतं. आलं. मग इथं काय करायचं, गेट एचच्या जागी फक्त एकच गोष्ट यूज करायची, ती म्हणजे काय, इथे यूज करावं लागतं आपल्याला, काय यूज करायचं आहे, एफ गेट एस. आणि याच्यात पास काय करतो रे आपण, एफ गेट एस मध्ये पास करतो आपण पहिली गोष्ट म्हणजे ए तुम्हाला स्टोअर कुठं करायचं आहे, नंतर त्याची साईज ऑफ काय एची किती साईज आहे तुम्हाला पास करावं लागते, आणि त्याच्यानंतर आपण काय पास करतो, साईज ऑफ ए नंतर आपण पास करतो काय std इन, स्टँडर्ड इनपुट. ते इनपुटला रिसीव्ह करण्यासाठी काय यूज करावं लागतं, std इन. आणि F9 केलं मी, F9 केलं तर बघा गेट एस मी इथं टाकतो JAYS जयेश KAND कांदे, तर बघा KANDE कांदे. तर स्कॅनएप आणि गेट एसमध्ये काय होत होतं, स्कॅनएप आणि गेट एसमध्ये काय होत होतं की तो बाय डिफॉल्ट डायरेक्टली ब्लॉकला वाढवत होता. काय करत होता, ब्लॉकला वाढवत होता. पण तो सेफेस्ट वे आहे का, तुमचे कोणी ब्लॉक आपले 10 आहे तुम्ही त्याला काय करता, वाढून जेवढी स्ट्रिंग टाकली तेवढं वाढवायचं काम करतोय तो, हे सेफेस्ट वे आहे का, नाही. मग त्याच्यामुळे दुसरा सेफेस्ट वे काय आपला आला, एफ गेट एस. आणि एफ गेट एसमध्ये बघा जेवढे तुम्ही 10 ब्लॉक बनले ना ते 10च काय होणार आहे, इथे स्टोअर होणार आहे. काय होणार आहे, 10च आपले काय होणार आहे, स्टोअर होणार. काय होणार आहे, 10 स्टोअर होणार. या अशा कन्सेप्ट हे खूप लोक आहे ना याला इग्नोर करून देतात आणि मुलांच्या कन्सेप्ट आहे क्लिअरच होत नाही. आलं ना. तर इथं बघा इथं काय 10 साईजचं आहे अरे, कारण कॅरेक्टर किती टाईपचं 10 आहे, तिथे काय कॅरेक्टर 10 आहे म्हणजे 0 1 2, इथं झाला 3, नंतर झाला 4, नंतर काय झालं आपलं इथं 5, नंतर झालं आपलं काय 6, नंतर काय 7, नंतर काय झालं 8, नंतर काय झालं 9. मला सांगा इथं काय केलं मी, एफ गेट एस स्पेस JAYESH जेश, त्याच्यानंतर काय केलं मी स्पेससाठी एक, नंतर काय KA, आणि लास्टला जो असतो तो कशासाठी असतो, कशासाठी असतो, स्ट्रिंग ही एंड झालेली. काय स्ट्रिंग ही एंड झाली त्याच्यासाठी कोण असतो आपला नल कॅरेक्टर, म्हणजे काय \0. नल कॅरेक्टर म्हणजे काय, हा असतो नॉन प्रिंटेबल कॅरेक्टर. काय नॉन प्रिंटेबल कॅरेक्टर हा काय डिनोट करतो, हा डिनोट करतो की तुमची स्ट्रिंग काय झाली, तुमची स्ट्रिंग झाली एंड. त्याच्यासाठी पण काय लागतं, एक ब्लॉक लागतो आपल्याला. 9 नंबरचा ब्लॉक काय सांगितलं तुम्ही, रिझल्ट. पण तो स्कॅनएपमध्ये पण ती स्ट्रिंगवाली जी कन्सेप्ट आपण डिफाईन केली ती फेल होत होती. गेट एसमध्ये पण काय होतं, ती कन्सेप्ट फेल होत होती. आणि मग असा कोणता सेफेस्ट वे की ज्याने आपण जी कन्सेप्ट आपण डिफाईन केली स्ट्रिंगसाठी की तो काय एक ब्लॉक कायम काय \0 साठी काय करेल, डिनोट करेल. काय तो काय करेल \0 हा काय करेल की स्ट्रिंग एंड झाली याला कायम डिनोट करायचं काम करेल. पण जे स्कॅनएपमध्ये बघितलं तो इश्यू येत होता, गेट एसमध्ये बघितलं तो एक इश्यू येत होता. म्हणून सगळ्यात सेफेस्ट वे कोणता आहे, सगळ्यात सेफेस्ट वे आहे आपला एफ गेट एस. काय एफ गेट एस सगळ्यात सेफेस्ट वे मानला जातो. समजलं. तर सगळे इनपुट घेण्याचे मी सगळे वे तुम्हाला इथे डिफाईन केलेले, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा मी तुम्हाला मागच्या ज्या कन्सेप्ट सांगितल्या त्याच्याशी तुम्ही रिलेट करू शकता. गेट एसमध्ये काय होत होतं, स्कॅनएपमध्ये काय होत होतं, तो काय करत होता नंबर ऑफ ब्लॉकला वाढवत होता, म्हणजे तो सेफ आहे का, नाही. गेट एसमध्ये पण काय होतं, तो पण सेफ नाही. मग सेफेस्ट वे कोणता आहे तुमचा, एफ गेट एस सगळ्यात सेफेस्ट वे. म्हणून नवीन जेवढे पण कंपायलर त्याच्यामध्ये काय यूज केला जातो, आपला एफ गेट एसच यूज केला जातो. काय यूज केला जातो, एफ गेट एसच यूज केला जातो. समजलं. तर ही झाली आपली काय, ही झाली आपली स्ट्रिंगची इनपुट घेण्याची पद्धत किंवा स्ट्रिंगला कसं डिक्लेअर करतो ते, आणि स्ट्रिंगचा ॲक्च्युअल मिनिंग पण तुम्हाला आता इथे समजलेला असेल. काय स्ट्रिंगचा ॲक्च्युअल मिनिंग पण तुम्हाला समजलेला असेल. आता पुढं जायचं आहे आपल्याला, पुढं जाऊन काय डिस्कस करायचं आहे, पुढे जाऊन आपल्याला काय डिस्कस करायचं, पुढे जाऊन बघा मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या. अजून एक राहिलं की तुम्ही स्ट्रिंगला ना असं डिक्लेअर नाही करू शकत, किंवा जे आपण कॅरेक्टर टाईपचं जर तुम्ही बनवलं तर स्ट्रिंगला डायरेक्टली तुम्ही ए मध्ये असाइन नाही करू शकत. बाकीच्या या गोष्टी तुमच्या क्लिअरच झालेल्या की हॅलो हे किती 5 वर्ड आहे, तर एक लास्टवाला ब्लॉक कॉलम तुम्हाला 6 घ्यावाच लागेल. कशासाठी, नॉन प्रिंटेबल कॅरेक्टर नलसाठी घ्यावं लागेल. समजलं. हे पण तुम्हाला मी सांगितले लिमिटेशन, कॅन नॉट रीड स्ट्रिंग विथ स्पेसेस. एक्झाम्पल स्पेसेस सोबत तो रीड नाही करू शकत, म्हणून आपण काय यूज करतो,
स्कॅनएफच्या ऐवजी काय यूज केलं मी, स्कॅनएफची यूज केलं मी गेट एस. आणि गेट एस रीड्स एंटायर लाईन ऑफ इनपुट इन्क्लुडिंग स्पेसेस बट इट इज नॉट सेफ बिकॉज इट इज डज नॉट चेक बफर ओव्हरफ्लो. काय डज नॉट चेक बफर ओव्हरफ्लो म्हणजे तुमचे कॅरेक्टर पेक्षा मोठे पण झालेले तरी पण काय त्यांना रीड करायचं काम करतो, म्हणून त्याला काय म्हणता, हा वे काय सेफेस्ट वे मानला जात नाही. म्हणजे तुम्ही पार कॅरेक्टर 10 साईजचा एक स्ट्रिंग डिक्लेअर केली आणि तुमचे पार 50 कॅरेक्टर झाले तरी त्यांना रीड करायचं काम करतोय. म्हणजे बफर फ्लोला तो करतच नाही, ॲटोमॅटिकली काय तेवढे ब्लॉक अलोकेट करून घेतो आणि रीड करून देतो. स्कॅनएपमध्ये पण काय होतं तेच होतं. आणि स्कॅनएपचा दुसरा लॉस काय होता की तो अन्य स्पेस सोबत पण रीड करत नव्हता. ही दोन्ही त्याच्यापेक्षा मग सगळ्यात जास्त रिकमेंडेड कोणतं सांगितलं मी, एफ गेट एस इज द सेफेस्ट वे टू टेक स्ट्रिंग इनपुट सी ॲज इट इज प्रिव्हेंट द बफर ओव्हरफ्लो. बफर ओव्हरफ्लो प्रिव्हेंट करतो. जसं जे स्पेस के एन डी एवढं मोठं टाकलं तर त्यांनी काय कसं केलं, के आणि एला आणि एक लास्ट ब्लॉक पण कशासाठी, /0साठी त्यांनी राखून ठेवला. आलं ना, म्हणजे 10 कॅरेक्टर त्याच्यामध्ये स्पेसला धरून त्यांनी काय स्पेसला पण धरतो ना, कन्सिडर करतो, स्पेसला पण कन्सिडर करतो आणि एक ब्लॉक कशासाठी /साठी रिझर्व पण ठेवला. तर सगळ्यात सेफेस्ट वे कोणता आहे, जो ॲक्च्युअल स्ट्रिंगची जी कन्सेप्ट आपण शिकलेलो त्याच्यासाठी व्हॅलिड कोणता आहे, एफ गेट एस. स्पेस सोबत पण चांगला आहे, इव्हन तुम्ही सिंगल कॅरेक्टर टाकलं त्याच्यासाठी चांगला आहे. आणि कोणताही पण वे असो त्याच्यामध्ये स्ट्रिंगला जर इनपुट घ्यायचं असेल तुम्ही काय यूज करा, एफ गेट एसला यूज करा. आलं. आता आपल्याला शिकायचे स्ट्रिंगचे प्री डिफाईन फंक्शन. काय शिकायचे, स्ट्रिंगचे प्री डिफाईन फंक्शन.